Hello students, welcome back to the topic mathematical logic. In this lecture we will learn quantifiers and quantified statements, then how to find truth value of a quantified statement and examples on rewriting the sentences without using if then. First we will learn about quantifiers and quantified statements. Consider the following statement. There exists x belongs to R such that x plus 3 equal to 9. ह्या स्टेटमेंटचा अर्थ काय? असा एक x सेट ऑफ रियल नंबर्समध्ये आहे जो x प्लस 3 इक्वल टू 9 हे इक्वेशन ट्रू ठरवतो. आता हेच सेंटेन्स सिम्बॉल वापरून आपल्याला लिहायचं आहे. देअर एक्झिस्ट ह्या दोन शब्दांसाठी एक सिम्बॉल वापरायचा आहे आणि ते सेंटेन्स सिम्बॉल वापरून लिहायचं आहे. द अबव सेंटेन्स कॅन बी रिटन ॲज देअर एक्झिस्ट. आता ही अंडरलाईन केलेली जी टर्म आहे तो देअर एक्झिस्टसाठीचा सिम्बॉल आहे. तो वाचताना देअर एक्झिस्ट असा वाचायचा आहे आणि लिहिताना अंडरलाईन केलेली जी टर्म आहे त्याच्यासारखा लिहायचा आहे. म्हणजे दिलेलं जे वाक्य आहे ते सिम्बॉल वापरून आपल्याला असं लिहिता येणार आहे. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू आर सच दॅट एक्स प्लस 3 इक्वल टू 9. आता हा जो सिम्बॉल आहे देअर एक्झिस्ट अंडरलाईन केलेला सिम्बॉल तो देअर एक्झिस्टसाठी आहे आणि त्याला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असं म्हणायचं आहे. मग हा सिम्बॉल कशासाठी वापरला जातो? दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते थोड्या एक्ससाठी लिमिटेड एक्ससाठी ट्रू असेल तर हा क्वांटिफायर स्टेटमेंटमध्ये वापरला जातो. आणि दिलेलं स्टेटमेंट किती एक्ससाठी ट्रू आहे ह्याची संख्या तो सिम्बॉल दर्शवतो म्हणून त्याला क्वांटिफायर असं म्हणायचं आहे. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट किती एक्ससाठी ट्रू आहे त्याची क्वांटिटी हा क्वांटिफायर दाखवतो, हा सिम्बॉल दाखवतो म्हणून त्याला क्वांटिफायर असं म्हणायचं आहे. आणि थोड्या एक्ससाठीच लिमिटेड एक्ससाठी जर ते सेंटेन्स ट्रू असेल तर त्या स्टेटमेंटमध्ये देअर एक्झिस्ट हा सिम्बॉल वापरला जातो. त्या वाक्यामध्ये देअर एक्झिस्ट हा सिम्बॉल आला तर त्याच्या पुढं सच दॅट हे शब्दसुद्धा येतात. दॅट इज देअर एक्झिस्ट इज नोन ॲज एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. द सेकंड क्वांटिफायर इज युनिव्हर्सल क्वांटिफायर. नाव कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर एक्स प्लस 0 इक्वल टू एक्स. आता हे जे स्टेटमेंट आहे एक्स प्लस 0 इक्वल टू एक्स हे एक्स जर सेट ऑफ रियल नंबर्समधला असेल तर त्या सर्व एक्ससाठी ट्रू स्टेटमेंट आहे. फॉर ऑल ह्या शब्दासाठी आता सिम्बॉल वापरून ते स्टेटमेंट पुन्हा लिहायचं आहे. दॅट इज द अबव स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर एक्स प्लस 0 इक्वल टू एक्स. अंडरलाईन केलेली जी टर्म आहे तो सिम्बॉल फॉर ऑल साठीचा आहे. लिहिताना सिम्बॉलसारखा लिहायचा आहे आणि वाचताना फॉर ऑल असा वाचायचा आहे. पुन्हा ते वाक्य कसं वाचलं जाईल? फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर एक्स प्लस 0 इक्वल टू एक्स. आता हा जो सिम्बॉल आहे फॉर ऑल ह्याला युनिव्हर्सल क्वांटिफायर असं म्हणायचं आहे. जे दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते सेटमधल्या सर्व एक्ससाठी ट्रू असेल तर फॉर ऑलचा सिम्बॉल वापरायचा आहे. आणि ह्या क्वांटिफायरला हा सिम्बॉलसुद्धा एक्सची क्वांटिटी दाखवतो म्हणून याला क्वांटिफायर म्हणायचं आहे. आणि तो सर्व एक्ससाठी ट्रू असेल तर वापरायचा आहे म्हणून त्याला युनिव्हर्सल क्वांटिफायर असं म्हणायचं आहे. म्हणजे एखादं स्टेटमेंट जर एक्स सगळ्या एक्ससाठी ट्रू असेल
सेटमधल्या सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी ट्रू असेल तर फॉर ऑल हा सिम्बॉल वापरून ते स्टेटमेंट तुम्हाला लिहिता येणार आहे. आता ज्या वाक्यांमध्ये क्वांटिफायर वापरला जातो त्या वाक्यांना क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणायचं आहे. जी स्टेटमेंट क्वांटिफायर्स वापरून तयार केलेली आहेत त्या स्टेटमेंट्सना क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणायचं आहे. क्वांटिफाईड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची त्याच्यावरती हा क्वेश्चन आहे. इफ ए इक्वल टू द सेट 3, 5, 7, 9, 11, 12 determine the truth value of each of the following. First statement, there exists x belongs to a such that x minus 8 equal to 1. तर सोल्युशनसाठी सेट ए दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स आहेत आणि एक क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे. तर स्टेटमेंट काय आहे? देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 8 इक्वल टू 1. आता हे स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी लिहायचे आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ लिहायचे. मग ओरली तुम्ही त्या सेटमध्ये सेट एमध्ये असा एखादा एक्स आहे का ज्याच्यासाठी एक्स मायनस 8 इक्वल टू 1 आहे हे चेक करू शकता. आता 9 हा इलेमेंट त्या सेटमध्ये आहे, सेट एमध्ये आहे, ज्याच्यासाठी 9 मायनस 8 इक्वल टू 1 हे एक ट्रू स्टेटमेंट आपल्याला मिळते. म्हणजे त्या सेटमध्ये एक इलेमेंट आहे जो दिलेलं स्टेटमेंट ट्रू ठरवतो. म्हणून ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. आता सेकंड स्टेटमेंट, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज ॲन इव्हन नंबर. तर फॉर ऑल हा क्वांटिफायर वाक्यामध्ये वापरलेला आहे. म्हणजे हे स्टेटमेंट एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज ॲन इव्हन नंबर हे एमधल्या सगळ्या एक्ससाठी ट्रू असेल तर त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार आहे. एका जरी एक्ससाठी ते फॉल्स ठरलं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येणार आहे. मग ट्रू स्टेटमेंट आहे का हे चेक करायचं आहे. तर प्रत्येक एक्स तुम्ही इथं ठेवू शकता. एक्सची व्हॅल्यू 3 ठेवली तर 3चा स्क्वेअर हा 9 येईल आणि 9 + 2 9 + 3 हा 12 येतो आणि 12 हा इव्हन नंबर आहे. आता असं तुम्ही प्रत्येक एक्ससाठी जर चेक केलं तर प्रत्येक एक्ससाठी एक्स स्क्वेअर प्लस एक्स हा इव्हन नंबर येतो. तुम्ही ओरली ते चेक करू शकता. म्हणून दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते एक ट्रू स्टेटमेंट आहे. दॅट इज गिवन स्टेटमेंट इज ट्रू फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए आणि म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही टी येणार आहे. त्याच प्रश्नातलं हे तिसरं एक्झाम्पल आहे. देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर लेस दॅन 0. ह्या स्टेटमेंटचा अर्थ देर एक्झिस्ट हा क्वांटिफायर वापरलेला आहे. स्टेटमेंटचा अर्थ काय होतो आहे? असे काही एक्स एमध्ये आहेत ज्यांच्यासाठी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू लेस दॅन 0 होणार आहे. सोल्युशनसाठी सेट ए जो दिलेला आहे तो आहे तसा लिहिलेला आहे. मग ह्या सेट एमध्ये सगळे पॉझिटिव्ह नंबर आहेत आणि पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह येतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे सेटमध्ये असा एकही एक्स नाही ज्याच्यासाठी एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 येईल. दॅट इज देर इज नो एक्स इन ए सच दॅट एक्स स्क्वेअर लेस दॅन 0. म्हणजे हे दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येईल. चौथे एक्झाम्पल, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स इज ॲन इव्हन नंबर. सोल्युशनसाठी सेट ए आहे तसा घेतलेला आहे 3, 5, 7, 9, 11, 12 आणि दिलेलं स्टेटमेंटचा अर्थ काय? सगळ्या एक्ससाठी जे एमध्ये आहेत एक्स इज ॲन इव्हन नंबर म्हणजे
ए ह्या सेटमधले सगळे एलिमेंट हे इव्हन नंबर आहेत असा वाक्याचा अर्थ होतो आहे. मग एका जरी एक्ससाठी हे फॉल्स असेल तर ते स्टेटमेंट फॉल्स असणार आहे. आता ह्या सेटमध्ये एकच नंबर इव्हन आहे 12 आणि राहिलेले ऑड आहेत, म्हणजे दिलेलं स्टेटमेंट हे प्रत्येक एक्ससाठी सर्व एक्ससाठी ट्रू नाही, म्हणजे ते फॉल्स आहे. दॅट इज गिवन स्टेटमेंट इज फॉल्स, therefore truth value equal to F. Fifth example, there exists x belongs to A such that 3x plus 8 greater than 40. सोल्युशनमध्ये जो सेट ए दिलेला आहे तो आहे तसा लिहिलेला आहे. आता दिलेलं जे स्टेटमेंट त्याचा अर्थ काय, असे काही एक्स सेट एमध्ये आहेत ज्यांच्यासाठी 3x plus 8 हा ग्रेटर दॅन 40 होतो आहे. आता प्रत्येक एक्ससाठी तुम्ही तो चेक करायचा आहे. मग 3साठी 3xच्या ठिकाणी जर आपण 3 ठेवला तर 3 × 3 9, 9 + 8 हा 17 आणि 17 हा 40पेक्षा लहान आहे, म्हणजे 3साठी स्टेटमेंट फॉल्स आहे. पण प्रत्येक एलिमेंटसाठी हे चेक करायचं आहे. थोड्या एक्ससाठी जरी स्टेटमेंट ट्रू आलं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार आहे, कारण ह्या स्टेटमेंटमध्ये देअर एक्झिस्ट हा क्वांटिफायर वापरलेला आहे. त्याचप्रमाणे एक्सच्या ठिकाणी 5, 7, 9 जरी ठेवले तरी त्यांच्यासाठी हे फॉल्स स्टेटमेंट होते. परंतु x = 11 ठेवला तर 11 × 3 33 आणि 33 + 8 हा 41 होतो आहे आणि 41 ग्रेटर दॅन 40 होतो आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही 12 ठेवला एक्सच्या ठिकाणी तरी त्याची व्हॅल्यू 40पेक्षा मोठी येईल, म्हणजे दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते 11 आणि 12साठी ट्रू आहे आणि म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असणार आहे. दॅट इज गिवन स्टेटमेंट इज ट्रू फॉर x = 11 and 12, therefore truth value equal to t. 6th example, for all x belongs to A, 2x plus 9 greater than 14. सोल्युशनसाठी जो सेट ए दिलेला आहे तो इथं आहे तसा घेतलेला आहे. दिलेलं जे स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ काय, फॉर ऑल एक्स म्हणजे एमध्ये जे एक्स आहेत त्या सर्व एक्ससाठी 2x plus 9 हा ग्रेटर दॅन 14 येतो आहे. आता हे चेक करायचं आहे, हे प्रत्येक एक्ससाठी ट्रू स्टेटमेंट आहे का हे चेक करायचं आहे. एक्सची व्हॅल्यू 3 ठेवली तर 3 × 2 6 आणि 6 + 9 हा 15 येतो आहे. 15 14पेक्षा मोठा आहे, म्हणजे 3साठी हे स्टेटमेंट ट्रू आहे. आणि पुढं जे एलिमेंट आहेत ते 3पेक्षा मोठे आहेत, म्हणजे ऑब्वियसली त्यांच्यासाठी पण ते एक ट्रू स्टेटमेंट असणार आहे. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट एमधल्या सर्व एक्ससाठी ट्रू आहे आणि म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. दॅट इज गिवन स्टेटमेंट इज ट्रू फॉर ऑल एक्स, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू टी. हा क्वेश्चन तुम्ही त्याच पद्धतीनं सॉल्व करायचा आहे. इफ ए = द सेट 1 2 3 4 5 6 7, determine the truth value of the following. First, there exists x belongs to A such that x minus 4 = 3. Second, for all x belongs to A, x plus 1 greater than or equal to 3. Third, for all x belongs to A, 8 minus x less than or equal to 7. Fourth, there exists x belongs to A such that x plus 8 = 16. Some important results. First, P implies Q equivalent with negation P or Q. Second, P implies and implied by Q equivalent with P implies Q and Q implies P. Third, P or Q and R equivalent with P or Q and P or R. Fourth, P and Q or R equivalent with P and Q or P and R. आता हे जे रिझल्ट्स आहेत ते काही एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला वापरावे लागणार आहेत आणि त्यांच्या
प्रूफ्स जर पाहिजे असतील तर हे इक्विवॅलन्सेस आहेत. एखादा इक्विवॅलन्स कसा प्रूव्ह करायचा हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकलेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्ही ट्रूथ टेबल मांडला तर हे सगळे इक्विवॅलन्स तुम्हाला प्रूव्ह करता येतील. ते काही एक्झाम्पलमध्ये ॲज अ फॉर्म्युली म्हणून वापरायचे आहेत. क्वेश्चन, रीराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट यूजिंग इफ देन. फर्स्ट एक्झाम्पल, इफ अ मॅन इज अ जज देन ही इज ऑनेस्ट. सोल्युशन, एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे जे इफ देननं जोडलेलं आहे आणि ते आपल्याला रीराईट करायचं आहे. आणि इफ देन हे वर्ड्स न वापरता, हे कनेक्टिव्ह न वापरता ते रीराईट करायचं आहे. आता आधी त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना पी आणि क्यू आधी वेगवेगळे लिहून घ्यायचे आहेत. इफच्या पुढं जे वाक्य आहे ते पी असणार आहे. दॅट इज पी रिप्रेझेंट अ मॅन इज अ जज. देनच्या पुढं जे वाक्य आहे ते क्यू असणार आहे. क्यू रिप्रेझेंट ही इज ऑनेस्ट. इफ देन असेल तर पी आणि क्यूमध्ये इम्प्लिकेशन येणार आहे. दॅट इज सिम्बॉलिक फॉर्म इक्वल टू पी इम्प्लाइज क्यू. आता पी इम्प्लाइज क्यू शी इक्विवॅलंट कोणतं स्टेटमेंट आहे हे आपल्याला माहिती आहे. आत्ता काही इम्पॉर्टंट फॉर्म्युली आपण बघितलेले आहेत. त्याच्यामधला पहिला फॉर्म्युला काय आहे? पी इम्प्लाइज क्यू इक्विवॅलंट विथ निगेशन पी ऑर क्यू. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू शी इक्विवॅलंट जे स्टेटमेंट आहे ते निगेशन पी ऑर क्यू आहे. म्हणजे आपल्याला इफ देन न वापरता जर दिलेलं वाक्य लिहायचं असेल तर निगेशन पी ऑर क्यू ह्याचा व्हर्बल फॉर्म लिहायचा आहे. दॅट इज द गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज निगेशन पी, म्हणजे पीचं नकारार्थी वाक्य घ्यायचं. अ मॅन इज नॉट अ जज मध्ये ऑर हे कनेक्टिव्ह येईल. ऑर क्यू आहे तसा ठेवायचं आहे. ही इज ऑनेस्ट. म्हणजे इफ देन न वापरता आपण तेच स्टेटमेंट अशा पद्धतीनं लिहिलं आहे. अ मॅन इज नॉट अ जज ऑर ही इज ऑनेस्ट. सेकंड एक्झाम्पल, इफ 2 इज अ रॅशनल नंबर देन √2 इज इरॅशनल नंबर. आता इफ देनच्या फॉर्मॅटमधलंच वाक्य आहे आणि ते फक्त इफ देन हे कनेक्टिव्ह न वापरता रीराईट करायचं आहे. म्हणजे इम्प्लिकेशनशी जो इक्विवॅलंट स्टेटमेंट पॅटर्न आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचा शाब्दिक फॉर्म फक्त लिहायचा आहे. आता पहिल्यांदा सोल्युशनसाठी पी आणि क्यू वेगवेगळे लिहायचे आहेत. इफच्या पुढं जे वाक्य आहे ते पी आहे. पी रिप्रेझेंट 2 इज अ रॅशनल नंबर. देनच्या पुढं जे वाक्य आहे ते क्यू आहे. क्यू रिप्रेझेंट √2 इज इरॅशनल नंबर. तर सिम्बॉलिक फॉर्म पी इम्प्लाइज क्यू येणार आहे. आणि पी इम्प्लाइज क्यू शी इक्विवॅलंट स्टेटमेंट निगेशन पी ऑर क्यू आहे हे आपल्याला माहिती आहे. दॅट इज पी इम्प्लाइज क्यू इक्विवॅलंट विथ निगेशन पी ऑर क्यू. आता हे ह्याचा फक्त शाब्दिक फॉर्म व्हर्बल फॉर्म लिहायचा आहे. दॅट इज गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज 2 इज नॉट अ रॅशनल नंबर ऑर √2 इज इरॅशनल नंबर. थर्ड एक्झाम्पल, इफ f of 2 equal to 0 then fx is divisible by x minus 2. तर पहिल्यांदा p आणि q सेपरेट लिहायचे आहेत. लेट p रिप्रेझेंट इफच्या पुढं जे वाक्य आहे ते p रिप्रेझेंट f of 2 equal to 0. देनच्या पुढं जे वाक्य आहे ते q रिप्रेझेंट fx is divisible by x minus 2. म्हणजे दिलेल्या वाक्याचा सिम्बॉलिक फॉर्म इफ देननं जोडलेली वाक्य आहेत म्हणून पी इम्प्लाइज क्यू असा येईल. बट पी इम्प्लाइज क्यू इज इक्विवॅलंट विथ निगेशन पी ऑर क्यू. म्हणजे इफ देन काढून परत वाक्य रीराईट करायचं असेल तर निगेशन पी ऑर क्यूचा शाब्दिक फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. आणि निगेशन पी लिहिताना फक्त पीचं नकारार्थी वाक्य लिहायचं आहे. गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज, बघा निगेशन पी ऑर क्यूचा व्हर्बल फॉर्म
लिहिलेला आहे. एफ ऑफ 2 नॉट इक्वल टू 0 और एफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. त्याच पद्धतीनं हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट यूजिंग इफ देन. फर्स्ट, if price increase then the wages rise. Second, if it is cold then we wear woolen clothes.